आणि पूजा झाल्यानंतर हे तीनच तांदूळ घ्यायचं, यामध्ये हळदी, कुंकू आणि हळदी टाकायचं फूल, आणि त्यानंतर ते फूल टाकून आपण चहा पिण्याच्या आधी एक कथा आहे, ती थोडी छोटीच आहे, ती ऐकवा. ती आई म्हणे तुम्हाला सांगेल. दळलं काढलं रांधलं उठा पाजी भोजनाला, मुली मुली काणी काणी गोष्टी खाली जन्म माझा गेला, राजा माझा स्वारी झाला, सूर्य नारायण स्वप्नात आला, तेच उपास त्याशी घडला. दळलं काढलं रांधलं उठा पाजी भोजनाला, मुली मुली काणी काणी गोष्टी खाली जन्म माझा गेला, राजा माझा स्वारी झाला, सूर्य नारायण स्वप्नात आला, तेच उपास त्याशी. हे मंत्र झाल्यानंतर हे अक्षदा आपण वाहून व्हायच्या, देवाला वाहून द्यायचा, आणि हे चहा पिण्याच्या अगोदरच म्हणायचं, त्यानंतरच चहा आपण पिऊ शकता. आणि जेवणाच्या अगोदर पण कहाणी आहे, ती आता बघू, वेळ मिळाला तर मी सांगते तुम्हाला ते. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आहे पुष महिन्यातला रविवार, तर आमची रविवारची पूजा झालेली आहे, आणि आज मी पुरणाची पोळी करणार आहे, कारण माझ्या सासऱ्यांना मी आज जेवू घालणार आहोत. रविवार असल्यामुळं वेळ बी असल्यामुळं आज चला म्हणलं आज जेवू घालू. त्याला भरपूर आम्हाला वर्ष होऊन गेलं, आम्ही जीव महाळालाच केलं होतं, त्यावर काही केलं नाही, त्यामुळं आज मी त्यांना जेवू घालणार आहे. त्यासाठी माझ्या चुलत भावाला आणि बहिणीला जेवायसाठी बोलवलं आहे, आणि त्यामुळे आम्ही आज पुरणपोळी करणार आहे. आणि इथे माझं तळणं चालू झालेलं आहे. हे आहे कुरड्या तळून घेते. पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यामुळंच ताट कसं भरून वाटते, त्यामुळं आम्ही दुसरं काही आज मेनू केला नाही, पुरणपोळीच केली, त्यामुळं कसं छान बी वाटतंय. माझे पापड तळून झालेले आहेत. आता मी भजे तळणार आहे. यामध्ये थोडा मी खायचा सोडा पण टाकून घेतलेला आहे, आणि तळून घेते आणि दाखवते तुम्हाला. कांदा भजे हे आमच्या इथं सर्वांनाच आवडतात, त्यामुळे मी जास्त कांदे टाकूनच भजे बनवते. माझ्या मुलीला तर भरपूर आवडतात, आणि ते पण गरम गरम खायलाच. त्याच्यामुळंच मी आज स्कूलला सुट्टी असते, त्यामुळं मी आज रविवारी करायचं ठरवलं. सगळे घरी असतात, वेळ असतो भरपूर, घाई गडबड होणार नाही, त्यामुळं हे बघा भजे तळून झालेले आहेत, ते छान फुगलेले आहेत. थोडंच मी पीठ टाकलं पातळ करून, त्यामुळं खूप छान फुगतात भजे. आत्ताच माझे भजे तळून झालेले आहेत. आज रविवार असल्यामुळं खूप घाई आहे, आणि माझे कपडे पण धुवून घ्यायचे राहिलेले आहेत. हे बघा, एकामागे एक काम सुरूच आहे आज. आणि कोण तर आपल्या घरी येणार असलं तर भरपूरच काम असतं आणि आवरायचं असतं, त्यामुळे मी सगळंच आमच्यात आवरायचं राहिले आहे अजून ह्यांचं. हे बघा, मुलगी बसलेली आहे माझी, भजे खायलेले तिला गरम गरम आवडतात, मी सांगितलंच होतं तुम्हाला. चला तर मग मी कपडे झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. आमच्या पोळ्या चालू आहेत, आणि इथं पोळी लाटून देत आहे आई, आणि वहिनी आलेले आहेत, त्यांनी ताट वाढत आहेत. ते
हे आहेत आमचे चुलत भाऊ, पाया पडत आहे ते. आणि हे जेवणाचे ताट. मलाही पडू द्यावं धरा. दाखवा धर रे. पाया पड. थोडा वेळापूर्वीच आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आहेत. स्वयंपाक खूप छान झालेला होता. आणि वहिनी आणि भैया गेलेले आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी. आणि माझं पूर्ण आवरून घेतले, फरशी पुसून झाडून काढून आत्ताच काम झालेलं आहे. आज दिवसभर इतका थकून गेला जीव सांगूच नका तुम्ही. आणि चला तर मग माझा व्हिडिओ इथेच एंड करते. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.